सर्वांना नमस्कार. सर सस्नेह नमस्कार. आपलं या नाशिक नगरीमध्ये सकाळपासनं शब्दसुमनांनी स्वागत होत आहे आणि आपल्यासारखा साहित्य चळवळीत कार्यकर्ता म्हणून वावरत असलेले व्यक्ती या साहित्य संमेलनाध्यक्ष झाले, याबद्दल मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. डॉक्टर नरेंद्र पाठक सर यांचं जे काही साहित्य क्षेत्रातलं योगदान आहे त्याच्यावरही आजच्या मुलाखतीच्या निमित्ताने प्रकाश पडावा. आजचा जो साहित्य व्यवहार आहे आणि या साहित्य व्यवहारामध्ये काय चाललं आहे, काय व्हावं आणि पुढच्या काळातलं मराठी साहित्य आणि भाषा व्यवहार याची एक दिशा काय असावी असं साधारणपणे आपण आजच्या मुलाखतीमध्ये संवाद करूया. सर्वप्रथम सकाळी सरांनी जे काही त्यांचं अध्यक्षीय भाषण इथे दिलं त्या भाषणामध्ये काही मुद्दे आले होते आणि त्याला जोडून आपण मुलाखतीची सुरुवात करूया. एक प्रघात आहे त्याप्रमाणे सर आपण ग्रामीण भागातच सरांचे नाळ गावाशी जोडलेले आहे आजही. जरी सर मुंबईत ठाण्यात राहत असले तरी सरांचा जर मित्रपरिवार आणि गोतावळा पाहिला तर तो सगळा ग्रामीण भागात ग्रामीण महाराष्ट्रात आहे. आपलं बालपण आणि बालपणीचे आपल्यावर झालेले कोणत्या साहित्यिकांचे संस्कार याच्याविषयी आपण थोडं उपस्थितांना सांगाल तर मदत होईल. मला असं वाटतं की बहुतेक मुलाखतीमध्ये अशी सुरुवात असते, तुमचं लहानपण झालेलं संस्कार. मला वाटतं आपण थोडंसं पुढे जाऊ, कारण मला माझं व्यक्तिगत काही सांगण्यापेक्षा आत्ताचं जो आपल्या मुलाखतीचा विषय आहे साहित्य विश्व काल आज उद्या त्याच्यावरती आपण जरा जास्त बोलूया. कारण व्यक्तिगत महात्म्य सांगणं आणि व्यक्तिगत अनुभव सांगणं हे फारसं मलाही आवडत नाही आणि ते आवश्यक नाही. पण आता तू विचारलं आहे त्यामुळे फक्त त्याच्यात एवढंच सांगतो की जळगाव जिल्ह्यातलं एक छान छोटंसं अंमळनेरसारखं गाव, ज्या गावामध्ये एक छान मराठीपण होतं, छान एक शेतकऱ्यांची संस्कृती होती आणि सखाराम महाराजांचं ज्याला देवस्थान म्हणता येईल प्रति पंढरपूर, त्यामुळे अशा प्रकारचा एक चांगला संस्कार त्या गावात होता. आणि त्या संस्कारातून मी मोठा झाल्यामुळे सकाळच्या माझ्या भाषणातही सांगितलं की मराठीची आवड कशी लागत गेली. तर मग त्या ठिकाणची शेतकरी गीतं होती, जात्यावरती गायले गेलेलं तेव्हाच्या ते ओव्या असतील किंवा आमच्या दारावरती येणारा तो वासुदेव असेल, भोपे असतील, नंदीबैल गुबुगुबू करणारे असतील. तर ही जी सगळी आमची लोकसंस्कृती आणि लोकपरंपरा होती ती स्वाभाविकपणे माझ्या मनावरती बिंबली आणि त्याचा माझ्यावरती संस्कार झाला. थोडीशी वाचनाची आवड लागली आणि मग जे काही सध्या आहे साहित्याबद्दलची आवड ती तशी तयार झाली असं मला वाटतं. सर सकाळी तुमच्या बोलण्यात हे अनेक संदर्भ आले होते जे आधुनिक मराठी साहित्य ज्याला आपण म्हणतो, म्हणजे अगदी कांतांपासून तर दत्तांपर्यंत अनेक कवींचे. पण याचबरोबर इथे उपस्थितांनासुद्धा सांगावा असा एक प्रसंग मगाशी तुम्ही गप्पांच्या ओघामध्ये अनौपचारिक गप्पांमध्ये कथन केला होता. आणि मला असं वाटतं की एक साहित्यिक म्हणून आजचे साहित्यिक आणि मागच्या पिढीतले साहित्यिक याच्यातलं जे अंतर आहे, विशेषतः मंगेश पाडगावकर यांच्याशी तुमचा जो काही परिचय झाला आणि त्या अनुषंगाने पाडगावकरांचं एक व्यक्तिमत्वाची जी उदात्तता आहे ती तुम्हाला कशी अनुभवाला आली हे सांगाल तर आनंद होईल. नाही, मी बघा सांगितलं तसं आता 96-97 पासून अनेक वेगवेगळे प्रयोग साहित्य क्षेत्रात केले आणि ह्या साहित्य चळवळीत असल्यामुळे अगदी विजय तेंडुलकरांपासून आत्ता अगदी प्रवीण दवण्यांपर्यंत सगळ्यांशी खूप चांगला जवळचा संबंध आला. त्यांचं वाचन, त्यांची पुस्तकं, त्यांचं साहित्य आणि साहित्याच्या पलीकडे ती माणसं म्हणून किती मोठी होती. म्हणजे पाडगावकर हे जे त्या कवितांमध्ये दिसतात त्या कवितेच्या बाहेरचे पाडगावकर खूप लोकांना माहीत नसेल. पाडगावकर हे उत्तम भविष्य सांगत होते, माहिती होतं आपल्याला. त्यांनी कधी लोकांचे हात बघितले नाही, कुंडली बघितलेली नाही, पण मला जो अनुभव आलेला आहे त्यांचा तो अभ्यास होता. तर अशा अनेक साहित्यिकांच्या वेगवेगळ्या काही गोष्टी खाजगी ह्या मला जवळून अनुभवाला मिळाल्या आणि सहज एखादी गोष्ट बोलून जायला की ते वाक्य खरं ठरतं, ही एक प्रकारची सिद्धी असते. हे मी पाडगावकरांच्या बाबतीत बघितलेलं आहे. मी मूळचा कॉमर्सचा विद्यार्थी, डेबिट क्रेडिट
माझी कॉमर्सची सुद्धा अनेक पुस्तकं आहेत, पण साहित्याची आवड असल्यामुळे मी मध्ये 12-15 वर्षापूर्वी साधारणतः मला वाटतं 1999 MA मराठी असं विद्यापीठामध्ये मी बहिस्थ शिक्षणासाठी प्रवेश घेतला आणि गप्पा मारता मारता पाडगावकरांना म्हटलं मी आता MA मराठी करतो आहे. त्यांचं लगेच उत्तर, तुला MA मराठी करून काय तू साहित्यिक होणार आहेस का? तू जे काही करतो आहेस तेच कर. MA मराठी केलं म्हणजे लगेच तू काही साहित्यिक होशील असं नाही, ते विसरून जा. जे उपजत आहे आणि जे तुम्ही करता आहात, वाचन असेल, लेखन असेल, आणि तू साहित्य क्षेत्रात पुढे मोठा होणार, पण तू आहे हे कर. आता मी मोठा झालो काय मला माहीत नाही, कारण अजून खूप मोठी वाटचाल करायची, परंतु साहित्य अकादमीसारख्या एखाद्या संस्थेवरती जाणं आणि आज साहित्यगणाने दिलेला सन्मान, मला वाटतं हे पाडगावकरांनी 25 वर्षापूर्वी निश्चितच जे भाष्य केलं आणि ते सहज बोलून गेले, तर त्या लोकांची एक उंची होती. म्हणजे आम्ही महाविद्यालयात असताना माझ्या वयाची जी कोण मंडळी आता इथे असतील, की आमच्या पुढे स्नेहसंमेलनाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचं तर अशी मोठी यादी असायची. शेवाळकर आहे, पाडगावकर आहे, मिराजदार आहे, शंकर वैद्य आहे, अशी मोठी यादी, शंकर पाटील आहे, मोठी यादी असायची आणि एक से बढ़कर एक दिग्गज असायचे. आत्ता ज्या वेळेला आम्ही बघतो की अशा प्रकारचं कोणाला तरी, तर त्या उंचीचं तेवढं मोठा कॅनव्हास, ड्यू रिस्पेक्ट टू ऑल, सगळ्यांचा मी आदर ठेवतो, पण आत्ता मला तेवढा मोठा कॅनव्हास दुर्दैवाने नाही सापडला. म्हणजे जे कोणी प्रस्थापित आहे मला त्यांच्याबद्दल आदर आहे, ते त्यांच्या पद्धतीनं साहित्य साधना करतायत. म्हणजे महसूल पाटलांनी एका लेखामध्ये म्हटलं होतं की गेल्या दशकातला मराठीतला कवी कोण, गेल्या दशकातला मोठा कादंबरीकार कोण, गेल्या दशकातला मोठा कथाकार कोण, असं जर आपण एक दृश्य डोळ्यासमोर उभं केलं तर ते महसूल पाटील हयात असताना समाधानी नव्हते. असंच काहीसं तुमचंही मत आहे? नाही, याला जोडून फक्त मला एक आपला मुलाखतीचा विषय जो आहे म्हणून मी शक्यतो विषयाचं हे बदलत नाही, की साहित्य विश्व काल आज उद्या असतो जेव्हा म्हणतो, आणि मग मी जे विधान केलं की त्या उंचीचा मोठा एक परिघ असलेला साहित्यिक आज खूप क्वचित, तर मला असं वाटतं की ही स्थिती जी आहे साहित्य विश्वातली, तर त्याच्यातला चिंतन आणि त्यांच्या साहित्यातला जो स्वसाचा स्वबोध, स्वस्वर, हा हळूहळू कुठेतरी कमी कमी होत चाललेला आहे. आणि स्वाभाविकपणे जी मांडणी व्हायला पाहिजे त्या मांडणीचा पोत आहे तो सुद्धा पातळ व्हायला लागला आहे. आणि हल्ली शॉर्टकट्स खूप झालेले आहेत. म्हणजे शंकर वैद्य सरकारने अख्ख्या हयातीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे 1 का 2च कविता संग्रह काढले. बरोबर आहे. आणि त्यांच्या मृत्यूच्या नंतर आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो, मी होतो, अरुण होतं, मारव म्हात्रे वगैरे. त्यांच्या 2 मोठी कपाटं लाकडाची, ज्याच्यामध्ये हस्तलिखिताच्या किमान 70-80 कविता होत्या. आम्ही त्यांच्या मुलाला म्हटलं की आता हे जे आहे हे त्यांच्या मृत्यूच्या नंतर तू कोणाला तरी सोपव आणि ते प्रकाशित, कारण वैद्य सरांनी पुस्तकं छापाची घाईच केली नाही, अख्ख्या आहे ते 2 पुस्तक. तर ही जी साधना असायची, ते लिहायचे, वाचायचे आणि फाडून फेकून द्यायचे. ते म्हणतात नाही हे कदाचित मी उद्या लिहिल, वेगळं असेल काहीतरी. आत्ताचं थोडंसं साहित्य लिहिणारी जी कोणी मंडळी आहेत त्याच्यामध्ये थोडीशी घाई खूप होते. म्हणजे मी एका ठिकाणी असं म्हटलं जबाबदारीने, आत्ताही सांगतो की आत्ता आमच्याकडे पुस्तकं खूप छापली जात आहेत, साहित्य छापलं जात नाही. साहित्य म्हणजे वाङ्मयीन महात्माता हा जो एक म्हणजे त्याच्यामध्ये आम्ही एक तर घाई करतो आहोत, आम्हाला सगळ्याच दृष्टीने लवकरच मोठं व्हायचं आहे. आणि दुसरं आमचं नुकसान जे होतं आहे, म्हणजे विशेषतः मला 2-3 वर्षामध्ये जाणवलं की आमचा आत्ताचा जो नवोदित लेखक आहे, मी नवोदित लेखकांबद्दल म्हणतो आहे, हा पुरस्कार, प्रसिद्धी, प्रकाशन याच्यामध्ये इतका अडकलेला आहे. म्हणजे अक्षरशः वर्षाला 2-2 पुस्तकं पण काढतात. आणि दुसरं माझं एक स्वतःचं आहे की आपणच आपल्या पैशाने पुस्तकं काढायची आणि आपली पुस्तकं कॉम्प्लिमेंटरी म्हणून वाटायची, जसं आपण व्हिजिटिंग कार्ड देतो. तर मला वाटतं ही एक जी पद्धत आहे ना, त्याच्यामुळे साहित्याचा पोत कमी होत जातो आहे. आणि हा बदल आहे
म्हणजे खरं तर आताच्या नवोदित लेखकांना या नवतंत्रज्ञान किंवा आलेला हा कृत्रिम, ज्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्यातून खूप काही नवीन करता येण्यासारखं आहे. मघाच्या चर्चेमध्ये जो अभिजात भाषेचा उल्लेख होता की गाथा सप्तशती 2-2,500 वर्षापूर्वीचं आपण दिलेलं डॉक्युमेंट, इथे बसलेल्या प्रत्येकाला माझ्यासकट जर त्यातल्या 4 जरी ओवी आपण वाचल्या ना कळणार नाही. मला वाटतं आताच्या नवतरुणाने जर तुम्हाला खरंच काही करायचं आहे ना तर मग ही गाथा सप्तशती, ती त्यावेळेची प्राकृत भाषा, कारण प्राकृतमध्ये पण खूप बदल झालेले आहेत, तर ही आताच्या वर्तमानामध्ये आम्हाला कशी आणता येईल, त्याच्यातलं सौंदर्य काय होतं, त्याच्यातून काय विचार दिलेला आहे, छोट्या छोट्या कथा त्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये कथा आहे छोट्या छोट्या. तर संशोधनात्मक लेखन याच्यासाठी खूप अभ्यास लागतो, खरं तर तो व्हायला पाहिजे. आणि त्याच्यातून मग वैश्विक स्तरावर जाण्याचा पण मग एक मुल्लक तुमच्या याच्यात झाला की आमच्याकडचं साहित्य, म्हणजे आज आमच्याकडे अनेक इंग्रजी मराठी साहित्यिक बोलताना सहज म्हणतात. शेक्सपियरने पूर्वी असं म्हटलेलं आहे. मला असं वाटतं की आम्ही एकूणच भारत सगळं असं का झालं नाही की तुकारामाने हे म्हटलेलं आहे, हे प्रत्येकाच्या तोंडी काय येत नाही. पराभूत मानसिकतेतून अजूनही आपण बाहेर आलेलो नाही. आमच्याकडचा तुकाराम हा इंग्लिशमधून 7 समुद्रापार दुर्दैवाने नाही गेला. तुकारामाच्या गाथा त्यावेळेच्या ब्राह्मणांनी जे काही आरोप केले इंद्रायणी टाकाव्या लागल्या असे आपल्याला माहिती आहे, पण त्या गाथा 7 समुद्रापार गेल्या असते आमची तुकोबाची, तर आज आमच्या देशात काय, देशाच्या बाहेर सगळ्यांनी रेफरन्स दिले असते. तुकारामाच्या गाथेत असं म्हटलं आहे, ॲज पर द रेफरन्सेस गिवन इन तुकाराम गाथा स्टँझा 1, हे सगळं झालं असतं. पण आज दुर्दैवाने आमचं प्राचीन साहित्य हे जागतिक झालं नाही, वैश्विक झालं नाही. हे मला आज थोडंसं कमी पण वाटतं. आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे किमान लेट इज बेटर दॅन नेव्हर, जे काही आत्ता आपल्याला उशीर झाला आहे, तर या सगळ्या योजना आणि ह्या योजनांचा उपयोग खऱ्या अर्थाने आमचं प्राचीन ग्रंथ वाङ्मय साहित्य हे वैश्विक करायला आम्हाला एक चांगली संधी आहे. आणि नुसतं वैश्विक नाही, त्याच्यातून एम्प्लॉयमेंट जनरेट, त्याच्यातून रोजगार निर्मितीसुद्धा होणार आहे. एक उदाहरण देतो तुम्हाला. मी कॉमर्सचा विद्यार्थी आहे आणि मी असं एका ठिकाणी सांगितलं आहे, अभिजात भाषा अँड टुरिझम. आता गव्हर्नमेंटसुद्धा टुरिझमला खूप बूस्ट करत आहे, तर अभिजात भाषेचा आणि टुरिझमचा संबंध लावता येईल का? करता येऊ शकतो, तो उत्तम चांगला लावता येईल आणि त्याच्यातून नव पिढीला अर्थार्जन होईल. म्हणजे उदाहरणार्थ आता आमच्या महाराष्ट्रामध्ये नाणेघाट किंवा असे जे काही आहेत जिथे शिलालेख आहेत, जिथे काही ताम्रपट आहेत, तर त्या ठिकाणी महाविद्यालयाच्या भाषा विभागाच्या लोकांनी सहली नेल्या पाहिजेत. सहली नेल्यानंतर तिथले शिलालेख जुनं जे जे काही आहे ते विद्यार्थ्यांना दाखवलं पाहिजे. म्हणजे त्याचं पर्यटन पण झालं, पर्यटनाच्या बरोबर संशोधन झालं आणि विद्यार्थ्यांना एक प्रकारची आवड निर्माण होईल की हे मला आताच्या वर्तमानामध्ये कुठे उपयोग आहे. भाषेला प्रत्येक वेळेला फायद्यामध्ये मोजू नये. दुर्दैवाने आमचं सरकार तेच करत आहे. अभिजात भाषेचा जर तुम्हाला काय फायदा होणार, तर फायदा पैशातला नक्की नाही आहे. शेवटी ती एक संस्कृती आहे, ती एक परंपरा आहे, तो आमची ओळख आहे ना, स्व आहे ना ती. आणि आम्ही आमचा स्व जोपर्यंत जागत ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला चांगले दिवस येणार नाही. त्यामुळे जिथे जिथे शक्य आहे आणि तरुणाईला जाण्याचं असेल तर त्याला रोजगार, त्याच्यानंतर नवीन संधी, लेखनाच्या संधी, आज मुद्रित शोधन असेल किंवा भाषा कौशल्य असतील, हे सगळं त्याच्यामध्ये आवश्यक आहे. जे अनुवादाचं क्षेत्र तर एक खूप मोठं एक नोकरीसाठी, रोजगारासाठी संधी म्हणून होऊ शकतं. आणि आपले मराठीतले खूप कमी लेखक भारतीय भाषांमध्ये पोहोचलेले आहेत. म्हणजे आत्ताच्या घडीला शरणकुमार लिंबाळ यांचं नाव घेतलं जातं की ज्यांचं खूप साहित्यकृती भारतीय भाषांमध्ये पोहोचलेल्या आहेत. आणि मगाशी तुम्ही जे म्हणालात सर की तुकोबांचा अभंगांचं, तर ते भाषांतर झालेत इंग्रजीत, पण ते उशिराच झाले. म्हणजे दीपू चित्रेंनी केलेले असो किंवा नेमाडेंनी संत तुकाराम नावाने एक पुस्तिका, त्याचेही मोठे किस्से आहेत. आपल्या संतांवर किंवा त्यांच्या लेखनावर
शासन एखादा प्रकल्प किंवा अशासाठी अनुदान देतं आणि त्यासाठी जे मान्यवर लेखक आहेत त्यांना लिहिण्यासाठी विनंती केली जाते, तेव्हा नेमाड्यांच्याच पुस्तकामध्ये एक प्रस्ताव आहे, जवळपास 20-25 वर्ष तो प्रकल्प थांबून राहतो. म्हणजे मराठी माणसं ज्यांना अभंगातून तुकोबांना तुका झालासे कळस असं एका बाजूला म्हटलं जातं, दुसऱ्या बाजूला तुकोबांना जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी मराठीत चांगलं उत्तम इंग्रजी येणारा माणूस कोणी पुढे येत नाही. ही सुद्धा एक खेदाचीच बाब म्हणावी लागेल. हळूहळू आता यात बदल होतोय आणि अधिक सकारात्मक दृष्टीने आपण सगळे याकडे पाहत आहोत. हे सगळं करत असताना सर तुम्ही साहित्य चळवळींमध्ये काम केलेलं आहे. जवळपास 1996 पासून वेगवेगळ्या साहित्य चळवळींमध्ये सक्रिय आहात. आणि मगाशी तुम्ही जो काही उल्लेख केला की लेखनाची घाई नसावी, मला वाटतं आणि प्रकाशित करण्याचीही घाई लेखकांनी करू नये. मला वाटतं ह्याच विचारांचा प्रभाव तुमच्या लेखकावर सुद्धा उलट्या अर्थाने झाला आणि त्यामुळे तुम्ही जास्त काही पुस्तकं लेखन किंवा साहित्य निर्मितीकडे वळाले नसावेत, असंच आहे का? नाही, मी ठरवून असं नाही केलेलं आहे. माझा तो स्वभाव आहे आणि मला जी मोठी माणसं भेटलीत ना त्यांच्याकडनं मी त्या माणसांना पण वाचलं साहित्य क्षेत्रातले. आणि मी आजही दावा करतो मी साहित्यिक नाहीच आहे. माझ्याकडे लिहिलेलं भरपूर आहे. मी 23 वर्ष चैत्र वासंतिक चालवतो. आता आपल्याकडे मी जेव्हा 23 वर्षापूर्वी 2001मध्ये काहीतरी वेगळं करायचं असं डोक्यात होतं, तर मला अनेकांनी सांगितलं आपण दिवाळी अंक काढू. तर माझा जो स्वभाव की दिवाळी अंक शतकोत्तरी परंपरा आहे आणि दिवाळीमध्ये आपल्याकडे किमान 300 दिवाळी अंक निघतात किमान. आता त्या दिवाळी अंकांमध्ये सुद्धा दर्जेदार हे हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच असतात, बाकीचे हे पण मग ह्या दिवाळी अंकांच्या गर्दीत अजून कशाला एक म्हटलं, ज्या वेळेला गुढीपाडवा आणि वसंत ऋतूची चाहूल लागते त्यावेळेला मराठी वर्षाची सुरुवात आहे, आपण वसंत ऋतूचा अंक काढू. आणि हा वासंतिक अंक खूप पूर्वी नासी फडक्यांनी काढला. कोणीच आता वासंतिक अंक का काढत नाही? वसंत ऋतूमध्ये वासंतिक अंक काढणं प्रकाशकाला व्यावसायिकदृष्ट्या परवडत नाही. कारण गुढीपाडवा इंग्रजी महिन्याप्रमाणे मार्च किंवा फेब्रुवारी येतात. जाहिरातीचा बजेट संपलेला असतो. शेवटी हे जे सगळं चालतं ते जाहिरातींवर चालतं. दिवाळी ऑक्टोबर महिन्यात असते, भरपूर जाहिराती मिळतात, त्यामुळे जो उठतो तो दिवाळी अंक काढतो. मला व्यवसायच करायचा नव्हता. मी म्हटलं नाही, आपण वासंतिक अंक काढायचा आणि 23 वर्ष अत्यंत दर्जेदार, ज्याच्यामध्ये अगदी तेंडुलकरांपासून आत्ताच्या आमच्या दुर्गे सोनार अशा सगळ्यांपर्यंत सगळ्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि या वासंतिक अंकाच्या प्रसारासाठी मी वेगवेगळे प्रयोग केले. काय प्रयोग केला असेल? शेवटी वाचन संस्कृती वाढवायची आणि आपल्याला आपलं जे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो ना प्रॉडक्ट, तेव्हा वासंतिक अंक हा लोकांपर्यंत गेला पाहिजे. मी प्रयोग काय केला, खिशाला परवडत नव्हतं तरी समुद्रामध्ये गेटवे ऑफ इंडियाला बोट घेतली आणि बोटीमध्ये समुद्रात जाऊन त्याचं प्रकाशन केलं. अच्छा. आता बोटीमध्ये प्रकाशन केलं त्याला मर्यादा होती की बोटीमध्ये 100-125पेक्षा जास्त लोक बसूच शकणार नाही. मलाही तेच हवं होतं. मी मुंबईमधले फक्त एकदम पहिले टॉप 100 त्याच्यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू, पत्रकार, उत्तम साहित्यिक अशी मोजून 100-125 नावं काढली की ते म्हणजे बोटीमधला कार्यक्रम दुसऱ्या दिवशी पेपरामध्ये ज्या बातम्या लागल्या त्या एका विशिष्ट बौद्धिक की ज्याची पातळी वेगळी आहे. अहो ते त्या वर्षी तो अंक विकला गेला. म्हणजे आमच्याकडे असं आहे की काहीतरी तुम्ही वेगळे जादू करा तर ते विकलं जातं. म्हणजे आज ज्याला प्रस्थापित होणं जो प्रकार आहे तर म्हणजे माझा स्वभाव आहे की वेगळं काहीतरी करायचं आणि वेगळं केल्यानंतर त्याला प्रसिद्धी मिळते, सगळं मिळतं. आणि मुळात याच्यात मला व्यावसायिकता नाही ना, तसं लेखनाच्या बाबतीत आहे. मी खूप लिहिलेलं आहे, आजही लिहिलेलं आहे. फक्त ते लगेच छापून पुस्तक स्वरूपात आणायचं. आणि खरं सांगू का, मी आपल्याकडे हल्ली दुकानात जाऊन पुस्तक विकत घेणं याचं प्रमाण अक्षरशः टक्के म्हणजे काय 5-10% पण नाही. आम्ही दुकानात जाऊन किंवा घरी बसून स्विगीवरती 500-600 रुपयाचा पिझ्झा मागवतो. त्या पिझ्झासाठी आम्ही 500-600 खर्च करतो, पण आम्ही 200 रुपयाचं पुस्तक, कविता संग्रह
एखादं काही कथेचं आम्ही अजून ती आमची मराठी मानसिकता नाही. हा साहित्य विश्वातला आजचा जो ट्रेंड आहे त्याच्याबद्दल मला थोडी खंत वाटते. त्यामुळे आपण एकतर लेखन करावं ते आत्मानंदासाठी, आपल्या स्वतःच्यासाठी. कधीतरी संधी मिळते असं वाटतं, येईल ते प्रकाशित होईल, त्याची वेळ यावी लागते प्रत्येक गोष्ट. तुम्ही लेखकांना कवींना वासंतिकमधून व्यासपीठ दिलं, तसंच संबंध महाराष्ट्रभर अनेक नव्या लेखक कवींना सकाळी संदीपनेही त्याच्या मनोगतात व्यक्त केलं, उभारी दिली. असंच एक विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून तुम्ही प्रतिभा संगम नावाचं जे साहित्य संमेलन घेत होतात, त्याच्याविषयी थोडं सांगाल तर आनंद होईल. त्या प्रतिभा संगममध्ये मी काय केलं किंवा आम्ही काय करत होतो हे मी सांगण्यापेक्षा ते संदीप जास्त चांगलं सांगेल, सागर चांगलं सांगेल, किंवा तू हा सुद्धा प्रतिभा संगमचा आहे. आमची आरती त्या ठिकाणी बसलेली आहे. म्हणजे महाराष्ट्रात जिथे जिथे जातो त्या त्या ठिकाणी आज या प्रतिभा संगम चळवळीतून मोठी झालेली. संदीपला काय मी तयार केला हे म्हणणं एकदम चुकीचं आहे, किंवा अरुण ठोकेंना ही मंडळी मुळातच सृजनशील होती, त्यांच्यामध्ये जन्मजात प्रतिभा होती. हां, कॉलेजच्या त्या तरुण वयात की ज्या वेळेला बिघडण्याची, पाय घसरण्याची शक्यता असते, आणि मी सांगतोय हे 97-98 की ज्या वेळेला प्रसारमाध्यमं नव्हती, तेव्हा सोशल मीडिया नव्हता, अशा काळामध्ये या विद्यार्थ्यांना शोधून काढणं आणि एक व्यासपीठ तयार करणं, एवढंच फक्त काम आम्ही केलं. बाकीचं सगळं श्रेय त्यांचं आहे. त्यामुळे प्रतिभा संगमने महाराष्ट्रामध्ये एक मोठा इतिहास घडवला. आज मी जिथे जिथे जातो त्या त्या म्हणजे किमान मी आज अशी सगळ्यांची नावं लक्षात नाही, कारण समोर येऊन उभे राहतात, सर मी नांदेडच्या प्रतिभा संगमला होतो, मी तिकडं, पण किमान एक 300-400 असे लेखक ह्या प्रतिभा संगमच्या मधून निर्माण झालेत. मला वाटतं यासाठी आपण टाळ्या वाजवायला हव्या, कारण लेखकाने मोठं होणं, म्हणजे मला नाव घेऊन मला याने जे सांगितलं, तुम्ही का लिहितात, का लिहित नाही, का प्रकाशित करत नाही, मला असं वाटतं की आपण लिहिण्यापेक्षा जर आपण लिहिणारे घडवले की टू बिकम अ किंग, त्याच्यापेक्षा किंग मेकर. आज आवश्यकता अशी आहे की जो उठतो त्याला व्यासपीठ पाहिजे, पण व्यासपीठ कोणीतरी तर निर्माण केलं पाहिजे. आज जे संजय गोरडे करतायत ही एक मोठी आहे ना. आज स्वतः पडद्याच्या पाठी राहायचं आणि अशा प्रकारचं एक व्यासपीठ निर्माण करून द्यायचं, मला वाटतं त्यातला एक वेगळा आनंद आहे. त्यामुळे माझं लेखन खरंच मागे पडलेलं आहे, मला त्याचं दुःख नाही. मी पुरस्काराचा कधी विचारही केला नाही, पण जेवढं आवश्यक आहे तेवढं मी लिहिलेलं आहे, आणि आगामी काळातही काही पुस्तकं येतील, लिहिलेलं बरंच आहे. याला जोडून एक आणखी प्रश्न सर, अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्य भारती या साहित्यविषयक कार्य करणाऱ्या संस्थेचे आपण महाराष्ट्र प्रदेशाचे कार्याध्यक्ष आहात. या साहित्य भारतीच्या साहित्य क्षेत्रातील कामकाजाविषयी आणि उपक्रमांविषयी आपण थोडं सांगाल? नाही, मुळात साहित्य चळवळीमध्ये अनेक साहित्य संस्था आहेत, त्याची आवश्यकता आहे. आणि कुठलीही साहित्य संस्था ही एक दुसऱ्याच्या स्पर्धेसाठी नाही. आपण महाराष्ट्रात बघतो ना, कोकण मराठी साहित्य परिषद, कोमसापा आहे, किंवा मी मुंबईमध्ये मुंबई मराठी साहित्य संघ आहे, साहित्य कणा आहे, किंवा आमचं मराठवाड्यातलं मराठवाडा साहित्य परिषद, अशा अनेक संस्था आहे. मग त्याच्यामध्ये पुन्हा हे नवीन अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत हे काय? तर मला वाटतं हे या सगळ्याला एकत्र आणणारी एक यंत्रणा. म्हणजे या सगळ्या ज्या महाराष्ट्रातल्या आत्ता काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या नावातच एक मर्यादा आहे. मुंबई मराठी साहित्य संघ म्हणजे आमचा काम करण्याचा परीघ मुंबई MMRD, कोमसाप म्हणजे त्यांचा परीघ कोकणपट्टी. पण आज अखिल भारतीय स्वरूपाचं सगळ्या राज्यांमध्ये आणि सगळ्या भाषांमध्ये कुठेतरी साहित्याचं संघटन असावं, ते अखिल भारतीय साहित्य परिषद आहे. आणि त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये जेव्हा मी देशभरात फिरतो, वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातो, त्यामुळे माझ्याकडे आज जसे मराठीतले साहित्यिक जोडलेले आहेत, तसं माझ्याकडे राजस्थानमधले आहे, गुजरातमधले आहेत, आसाममधले आहेत. अखिल भारतीय साहित्य परिषदेने सगळ्या भारतीय भाषांमध्ये आज एक मोठं साहित्यिक संघटन उभं केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये काम करताना त्याचं नाव साहित्य भारती असं म्हटलेलं आहे. असं सगळ्या राज्यांमध्ये आहे, आणि मला वाटतं ही गरज आहे. त्यामुळे अखिल भारतीय साहित्य परिषद त्याच्यात काही वेगळा अभिनिवेश आहे किंवा ही काही कोणाच्या साहित्य स्पर्धेतली आहे असं नाही आहे. ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारं अखिल भारतीय
भारतीयाच्या सगळ्या भाषांमध्ये काम करणारं संघटन. म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा जाहीर होण्याच्या आधीच अखिल भारतीय साहित्य परिषद ही भाषाविषयक कार्य सगळ्याच भारतीय भाषांमध्ये लोकसाहित्यातलं जुनी संशोधन संघटना आहे, असेल जुनी संस्था संस्था आहे. काम करतो. आणखी याला जोडूनच साहित्यविषयक जे काही शासकीय संस्था आहेत याच्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की आता शासनाकडनं अनुदान असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असतात या साहित्यविषयक उपक्रमांसाठी कार्यक्रमांसाठी दिल्या जातात आणि त्यावेळेस जो प्रशासकीय हस्तक्षेप आहे तो सुद्धा काही वेळी तिथे आडकाठी बनतो. याच्याविषयी आपण काय सांगाल? तेव्हा तुम्ही शासनाची कुठलीही मदत घेतली, शेवटी शासन आहे आणि शासनाची यंत्रणा आहे, त्यांचा हस्तक्षेप होणार आहे ना. म्हणजे मी अखिल भारतीय साहित्य महामंडळात होतो, यावर्षी मी नाही आहे कारण ते 3-3 वर्षाने बदलत असतं. पण मी महामंडळामध्ये असताना सुद्धा ज्या वेळेला आपले भाषामंत्री केसरकरांनी 2 कोटीची घोषणा केली, मी तेव्हा हीच मांडणी केली. तेव्हा मी हेच सांगितलं, महामंडळात असताना सांगितलं की खरंच आपल्याला एवढा पैसा शासनाकडनं घ्यायचा आहे का? महामंडळ हे स्वायत्त का होत नाही आहे? आज महामंडळाचा कोश आहे, तो कोश जवळजवळ गेले 35-40 वर्षापासून त्या कोशाला हात लागलेला नाही आहे. कोश आहे त्यांचा, त्याच्यामध्ये दरवर्षी थोडीफार गंगाजळी टाकतात. पण मला हे सांगण्याचं कारण म्हणजे मी शासनाचा विरोधक आहे, शासनाबद्दल मला राग आहे नाही. कुठल्याही पक्षाचं सरकार असू द्या, सरकार हे सरकार आहे. मग तुम्ही पुरस्कार घ्या, त्यांच्या योजना घ्या, त्यांची अनुदानं घ्या, त्याच्यामध्ये तो हस्तक्षेप येणार आणि काय येणार नाही? काय येणार नाही? उद्या जर ते तुम्हाला पैसे देत आहेत तर त्यांचं शेवटी एक ती पॉलिसी आहे, ब्युरोक्रेसी आहे ना. त्यामुळे आपण एक ठरवायला पाहिजे साहित्यिकांनी किंवा साहित्य चळवळीने की आपण खरंच शासनाच्या योजनेमध्ये किती वाहून जायचं आणि किती मदत घ्यायची. मदत सहजासहजी मिळाली. आता आपण हे संमेलन करतो आहे, साहित्य संस्कृती मंडळाने दिले 2 लाख. आता 2 लाख हे आपल्याला साध्या पद्धतीने संमेलन करता येईल. पण आज आमच्याकडे इव्हन अखिल भारतीय संमेलनात सुद्धा गेल्या वर्षी मी अंमळनेरला पण होतो, त्या अंमळनेरच्या आयोजकांना मी तिथला असल्यामुळे सांगितलं आपण खूप साधं संमेलन करू. पण आयोजकांची अशी इच्छा 70 वर्षाने संमेलन होतं आहे, मोठा इव्हेंट झाला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये मग आम्ही फसतो. मग प्रमुख पाहुणा कोण? तर ते मोदींपासूनच सुरुवात करतात. म्हणजे आम्हाला जी सवय झालेली आहे इव्हेंट करायचा, मोठं व्हायचं कारण नसताना, आणि याच्यामध्ये मग शासनाचा पैसा घ्यावा लागतो. मग शासनाचा पैसा घेतला की उद्घाटनाला बाय डिफॉल्ट. तर मला वाटतं, मला त्याचा विरोध नाही आहे, आपण त्याच्या फार आहारी जाऊ नये आणि साहित्यिक किंवा साहित्यिक संस्थांनी स्वतःची अस्मिता, स्वतः स्वावलंबी होणं यासाठी प्रयत्न करा. साहित्यिक कार्यक्रमांना प्राधान्य ठेवून आपण आपली साहित्य संमेलनं, जसं साहित्य कणा इथे होत आहे त्याच पद्धतीने छोटी छोटी साहित्य संमेलनं ही खऱ्या अर्थाने साहित्य संवर्धनाचं काम करतात असं सरांच्या बोलण्यातून आपल्याला सार म्हणून बघता येईल. सर, आपण साहित्य अकादमी या साहित्य व्यवहाराशी संबंधित भारतातल्या सर्वोच्च संस्थेत जोडले गेल्यानंतर तुमच्याविषयी, तुम्ही उजव्या विचारसरणीचे म्हणून काही लोकांनी बोललं, याच्याविषयी आपल्या काय भावना आहेत किंवा काय विचार आपण मांडू इच्छिता? मुळात मी सकाळच्याही भाषणामध्ये म्हटलं, प्रत्येकाला प्रत्येकाची एक विचारधारा असते आणि असली पाहिजे. पण जेव्हा तुम्ही लिहितात किंवा तुम्ही जे वाचने वदतात ते सहहितासाठी, समाजासाठी, तिथे विचारधारेचा संबंध येत नाही. आणि तुम्ही जे उजवा विचार, डावा विचार काय म्हणतायत, आता समाजातली स्थिती एवढी बदलली आहे, लोक त्या उजव्या डाव्याच्या पुढे गेलेले आहेत. मुख्य प्रवाह आज लोकांना पूर्वीच्या भावनिक गोष्टी नको आहेत. लोकांना आत्ताचं व्यावहारिक काय, खोटी आश्वासनं नको आहेत. आत्ताच्या तुम्हाला यशोगाथा काय त्या सांगा. तुम्ही तेच जुनं किती दिवस सांगणार आहात. त्यामुळे लोकांचं विचार बदललेले आहेत. आता तुम्ही म्हणता ते बरोबर आहेत. आता मी माझी ओळख कधी लपवलेलीच नाही ना. मी पहिल्यापासून RSSचा स्वयंसेवक आहे, जन्मल्यापासून आहे. आता मी त्या घरात जन्माला आलो, ही काय माझी चूक आहे का? आणि RSS ही काही वाईट संस्था आहे का?
मी माझे विचार तुमच्यावर लादणार नाही आहे, पण ती माझी ओळख आहे ना. पण माझ्या या ओळखीचा मी अकादमीमध्ये गेल्यानंतर प्रभाव पडू दिलेला नाही, किंवा मी ज्या ठिकाणी बोलतो, आता आजही या ठिकाणी बोलतो आहे, पण माझ्या बोलताना मी कुठूनही माझं RSS इथे काही गरजच नाही. आणि जसं तुम्ही RSSचा विचार करता, आज साहित्य क्षेत्रामध्ये अनेक समाजवादी चांगलं काम केलं आहे ना. मधुलिमय होते, नागगुरू होते, साने गुरुजी होते. बरोबर. त्यामुळे मी येऊन गेल्या वेळेला अंबण्याच्या साहित्य संमेलनात तर साने गुरुजींचा नावाचा आग्रह मी धरला, मी RSSचा. त्यामुळे मला वाटतं हे कुठे मिक्स होऊ नये. लोकांना काय बोलायचं बोलू द्यावं. शेवटी पत्रकारांना, मीडियाला बातमी लागते. हे जसं तुम्ही सांगता साहित्य अकादमीचं, तसं एक 2014ला FTI वरती माझी नियुक्ती झाली होती. फिल्म इन्स्टिट्यूट ही जी आहे पुण्याची. आता त्या FTI बद्दल मी काय बोलल्यापेक्षा इथल्या प्रत्येकाला माहिती FTI मध्ये काय चालतं, वर्षानुवर्ष काय चालत होतं. आणि त्या FTI मधून नसिरुद्दीन शाह सारखे अनेक मोठे कलाकार बाहेर पडले त्या संस्थेत. आतमध्ये काय चालतं हे सगळ्यांना. आता त्या संस्थेवर जेव्हा माझी सरकारने नियुक्ती केली, तर तिथे गेल्यानंतर ज्या वाईट गोष्टी आहेत त्या बंद करायलाच पाहिजे. मग तिथे मी गेलं तरी पण करणार, तुम्ही गेलं तरी करणार. तिथे विचारधारा हा प्रश्न येत नाही. तसं अकादमीमध्ये मला असं वाटतं की मी साहित्य अकादमीमध्ये गेलो आहे, केंद्र सरकारने नियुक्ती केली, केंद्र सरकारच्या मार्फत गेलो आहे, पण तिथे जे काम करायचं आहे ते भारतातल्या सगळ्या साहित्यिकांना पूरक. आणि साहित्य क्षेत्रात अकादमीमध्ये सुद्धा खूप चुकीच्या गोष्टी आहेत. आता अलीकडे अकादमीनं काट टाकले, नवीन पुरस्कारासंदर्भातली एक उद्घोषणा आलेली आहे. मला वाटतं हा तुमच्यासारख्यांच्या चांगल्या कामाची पावती आहे. मी तेच सांगतोय की आपण बाहेर कुठे ओपनली बोलू नका. कारण कसं, ज्या चांगल्या गोष्टी त्या ओपनली सांगाव्या आणि वाईट गोष्टींची शक्यतो चर्चा करूच नाही. आपल्याला बदल हवा आहे. साहित्य अकादमीमध्ये, साहित्य अकादमी स्थापन झाल्यापासून 60-65 वर्षामध्ये काही विशिष्ट मंडळी, म्हणजे जे सकाळच्या माझ्या भाषणात आहे तेच, की साहित्य क्षेत्रातलं बरंचसं नुकसान गट, तट आणि कंपुशाहीत झालेलं आहे. हे सत्य कुणीही नाकारू शकत नाही. आज आमचा महाराष्ट्रातला मोठा साहित्यिक, अगदी ज्ञानपीठ असले तरी, आमच्या अकादमीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा उभे राहतात, तिथे निवडणूक असते, 90 जण मतदान करतात, त्याच्यातून अध्यक्षाची निवडणूक असते. त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या आमच्या मोठ्या साहित्यिकाला 3 मतं मिळाली. मला त्या दिवशी वाईट वाटलं. जरी तो साहित्यिक माझ्या विचाराचा नव्हता, तरी हा माझ्या महाराष्ट्राचा अपमान होता ना. निश्चितच माझा महाराष्ट्रातला मोठा साहित्यिक जर दिल्लीच्या राष्ट्रीय स्तरावरती 3 मतांच्या पुढे जाऊ शकत नाही, ही अवस्था का आली? गट, तट, कंपुशाहीमुळे आली. म्हणजे ते झालं ते चुकच आहे, वाईटच आहे. आणि त्याच्यावरती लोकसत्तेने अग्रलेख लिहिला. आपल्या सगळ्यांची व्यथा आहे ना. मग तिथे तो एक्स होता का, वाय होता का, झेड होता, माझ्या दृष्टीने व्यक्ती महत्त्वाची नाही. माझा मराठी साहित्यिक, माझं मराठी साहित्य, ते तिथे कुठेतरी अपयशी ठरलं ना. नुकसान आमचं झालं, भाषेचं झालं, मराठी साहित्याचं. म्हणजे अकादमीचा पुरस्कार देताना सुद्धा अंतिम जी परीक्षकांची चर्चा होते त्यात सुद्धा आपले मराठी मला गेल्या 2 वर्षामध्ये अनेक मोठ्या साहित्यिकांचे फोन येतात. खूप मोठे साहित्यिक, सर हे पुस्तक आम्ही तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही पाठवा. अहो म्हटलं तशी पद्धतच नाही आहे. मी सदस्य असलो तरी मी तिथे देऊ शकत नाही. म्हणजे जी प्रोसिजर आहे ती आम्हाला माहीत नाही. त्या ठिकाणी ग्राउंड लिस्ट नावाचा प्रकार असतो. मग त्या ग्राउंडमधले लोक पुस्तकं काढतात, मग ते प्रिलिममध्ये जातं, मग प्रिलिममधून वर. म्हटलं या प्रोसिजर पण म्हणजे तिथे जायचं कसं? लोकांना साहित्य अकादमीमध्ये पुस्तक पाठवण्याची प्रक्रिया मोठ्या साहित्यिकांना सुद्धा माहीत नाही. आणि त्याच्यामुळे ते पुरस्कार एका विशिष्ट गटात फिरत राहिले. आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये तिथे खूप झगडा केला. विरोधाच्या विरुद्ध आम्ही तिथे उभं राहिलो. थोडासा सरकारी दबाव आणला आणि सांगितलं साहित्य अकादमीचे पुरस्कार ओपन टू ऑल करा.
निश्चितच आणि ते झालेलं आता गेल्या आहे 8 दिवसापूर्वी सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये जाहीरपणे आव्हान केलं गेलं, ज्याला कुणाला पुस्तक पाठवायचं तुम्ही डायरेक्ट पाठवा. मध्ये एजंट कशाला पाहिजे? एजंटची गरज नाही ना. आता जेव्हा ओपन केलेलं आहे सगळ्यांना संधी, मला अनेकांचे फोन येत आहेत, अनेकांनी समाज माध्यमात फेसबुकवर लिहिलेलं आहे साहित्य अकादमीचा एक चांगला निर्णय. आता मी तिथे, तुम्ही म्हणलात उजव्या विचारांचे, पण बदल दिसला ना तिथे जाऊन तुम्हाला? जो बदल मी सगळ्यांसाठी केला, तो बदल करताना माझ्या डोळ्यापुढे विशिष्ट गट नव्हता, पण ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या काय देशातल्या सगळ्या साहित्यिकांची कोंडी होती, कोंडी. पुस्तक तिथपर्यंत जात नाही. मला पुरस्कार मिळो का न मिळो तो पुढचा भाग आहे, पुस्तक तर जाऊ द्या. आता आमच्या नव्या नियमाप्रमाणे पुस्तकं जातील. सर आता काम वाढलं आमचं, त्यासाठी अभिनंदन सर तुमचं सगळ्यांच्या वतीने. काम वाढलं म्हणजे आता इतका तिथे पाऊस पडणार आहे, त्यामुळे त्याची स्क्रुटिनी करताना जो त्रास होणार आहे. शेवटी आम्ही अकादमीला म्हटलं गव्हर्नमेंटची रचना आहे, त्याची सिस्टीम करा आणि स्क्रुटिनी करून जे असेल ते पुढे गेलं पाहिजे. आणि त्यात जे 3 टप्पे होते, ग्राउंड, प्रिलिम आणि फायनल, त्यातला ग्राउंडचा टप्पा आम्ही काढून टाकला, कारण ग्राउंडमध्ये गडबड व्हायची. आताही काय ते 100% दुरुस्त झालं असा दावा मी करणार नाही, पण दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये सुरुवात झालेली आहे. आता परीक्षा समिती आहे, परीक्षा समितीतले गोंधळ आहे, कोणाला तिथे ठेवलं जातं, अनेक गोष्टी आहेत. बरं, आता मिळणारा कार्यकाळ असतो तो 5 वर्षाचा, त्यातले आमचे 2 वर्ष तर गेले, पुढे किती होईल मला माहीत नाही. पण प्रयत्न असा आहे आणि मला सांगायला खरंच अभिमान वाटतो, आनंद वाटतो की खूप जण जे माझे अपरिचित आहेत ते स्वतःहून, नाही सर तुम्ही तिथे गेलात ना आम्हाला हा फायदा झाला. म्हणजे जेव्हा महाराष्ट्र टाइम्समध्ये छोटीशी बातमी आली होती नरेंद्र पाठक यांची अकादमीवर निवड, तर अनेक लोकांची आमचा माणूस तिथे गेला का, तर इझिली ॲक्सेसेबल. मी साहित्यिक नाही ना, मी कार्यकर्ता आहे. निश्चित. त्यामुळे लोकांना वाटलं हा आपला आहे. आणि मी खरंच प्रत्येकाला जिथे शक्य आहे, विदाऊट एनी इझम, विदाऊट एनी ग्रुपिझम, विदाऊट एनी आयडिओलॉजी, याच्या पलीकडे जाऊन जे सकस आहे, जे चांगलं आहे ते तिथपर्यंत पोचलं पाहिजे, हा आपला प्रयत्न आहे. तो अधिकाधिक आगामी काळात सुद्धा आपण अकादमीमध्ये करू. निश्चितच सर. केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा बहाल केलेला आहे. यावर या साहित्य कणा संमेलनामध्ये या मुलाखतीच्या आधी एक सत्रही झालं परिसंवादाचं. तर अभिजात मराठी भाषा आणि एकूणच मराठी भाषा याच्याविषयी तुम्ही आता साहित्य अकादमीत आहात आणि वेगवेगळ्या साहित्य चळवळींमध्येही तुम्ही सक्रिय आहात. तुमच्या आजवरच्या कामाचा अनुभव पाहता आणि तुमची एकूण सगळी जी काही निरीक्षणं आहेत साहित्य व्यवहार आणि भाषा व्यवहाराविषयीची, तर आपल्याला मराठी भाषेसाठी आणि अभिजात मराठीसाठी काय करता येईल या संदर्भात थोडं आपण बोला. मगाची मी चर्चा ऐकली, निर्मोहीताई पण त्याच्यात चांगलं बोलत होत्या, बाकीच्यांनी पण प्रश्न काढले, अभिजात भाषेच्या अनुषंगाने बोलले. याच्यातलं एक महत्त्वाची गोष्ट मी आधी सांगतो, कारण कोणीतरी इथे पुढे बसलेले होते आणि त्यांनी तो उल्लेख केला सकाळी माझ्या भाषणातही, की आम्हाला 3 ऑक्टोबरला हा दर्जा मिळाला पण त्याचं महाराष्ट्रात स्वागत झालं नाही. मलाही वाईट वाटलं त्याचं. आता हे स्वागत का झालं नाही, अडचण तीच आहे. पुन्हा गट तट कंपू, श्रेयवादाची लढाई त्यात आहे पुन्हा. नाही माझं म्हणणं श्रेयवाद सोडून द्या ना, तिकडे फायदा महाराष्ट्राचा आहे. म्हणजे जी मंडळी ऊर बडवून मोठमोठ्याने भाषेला दर्जा मिळाला पाहिजे, मोर्चे, आता मिळाल्यानंतर आनंद ते व्यक्त करायला पाहिजे, पण श्रेय कोणाला जातं आहे? मोदी. मग बोलायचं नाही, ही जी वृत्ती आहे ना ती चुकी. पण 64 वर्ष लागले ना सर, जर त्यांनी दिलं असेल. आणि मी दुसरं म्हणतो, मला कुठलंच सरकार माझ्या विचारांचं नाही आहे, आपण म्हणू पण नाही, पण क्षणभर असं समजूया की विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावरती निर्णय घेतला, समजू आपण, क्षणभर समजू. पण त्याच वेळेला आसामी, पाली, प्राकृत त्या राज्यात निवडणुका नव्हत्या. शेवटी केंद्र सरकारमध्ये जेव्हा सगळे प्रस्ताव येतात त्या प्रोसिजरमध्ये जातात. आणि मुळात आमच्या लोकांना उशीर झाला, केंद्र सरकार मराठी द्वेष्ट वगैरे, प्रोसिजर समजून घेतली का? महाराष्ट्राने 2004ला प्रस्ताव दिला, अलीकडे म्हणजे 2004 म्हणजे काय, तो प्रस्ताव पंतप्रधान, त्यानंतर गृह मंत्रालय, त्याच्यानंतर भाषा मंत्रालय,
मिनिस्ट्री ऑफ कल्चर आणि त्याच्यानंतर आमच्याकडे साहित्य अकादमी. आणि या सगळ्यांकडनं रिमार्क असतो, साहित्य अकादमीकडनं त्याची छाननी करून अभिजात भाषेचे निकष तपासण्यासाठी समिती गठीत करून अहवाल पाठवावा. मग ती आपल्याला माहिती, रंगनाथ पठारेंची समिती होती, तो अहवाल गेला वगैरे सगळं. पण एवढ्या मोठ्या प्रोसिजरमध्ये ते फिरत राहतं. शेवटी सरकारची यंत्रणा, वेळ तर लागणार आहे. आणि 2004 पासून जेव्हा मागणी करणारे आणि सरकार यांना पूर्ण माहिती आहे की कितीही मागणी केली तरी मराठीच असं नाही, अन्यसुद्धा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देणं शक्य नव्हतं. त्याच्या पाठीमागचं सिक्रेट सांगतो, जे वर्तमानपत्रात आलेलं नाही, येणार नाही. कारण मी तरी श्रेयासाठी कधीच काम केलं नाही, मला नकोच. आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठीचे जे निकष आहेत, एक तर ती भाषा 2-2.5 हजार वर्ष प्राचीन असली पाहिजे. त्या भाषेत निर्माण झालेलं जे साहित्य किंवा वाङ्मय, त्याला वाङ्मयीन दर्जा असला पाहिजे. त्याच्यानंतर त्याच्यातला एक महत्त्वाचं हे जे आहे तरतूद, 2500 वर्षापूर्वीची असलेली भाषा आणि वर्तमान आत्ताची भाषा याच्यामध्ये सारखेपणा असला पाहिजे, अनुबंध असला पाहिजे, भाषेचा अनुबंध. आता ही जर तरतूद आहे ही जुनी आहे, ही मोदींनी केलेली नाही आहे, जुनी आहे. आता ही तरतूद असल्यानंतर मराठीच काय, बाकीच्या सुद्धा भाषा या याच्यात, कारण 2500 वर्षापूर्वीची भाषा आणि आताची भाषा याच्यातलं होऊच शकत नाही. वर्तमानात केवढं भाषा बदलते, खूप परिवर्तन होतं. 40-40 कोसाने भाषा बदलते, 5-5 वर्षाने आता आपल्या भाषेत इंग्रजी शब्द येतात. त्यामुळे तो सारखेपणा किंवा सातत्य राहू शकत नाही. त्यात दोन्ही शब्द, सातत्य आणि सारखेपणा. तेव्हा आम्हाला फक्त मिनिस्ट्रीकडनं एवढ्याच सूचना होत्या, डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट, डिसिजन शुड बी पॉझिटिव्ह. आम्ही याला म्हणतो पॉलिटिकल विल पॉवर, जी 2004ला नव्हती, जी 2012 पूर्वी नव्हती. मला कोणाची भलावण करायची नाही आहे, फक्त त्या सत्ताधाऱ्यांना वाटलं पाहिजे की हे करायचं आहे. त्यांनी एवढं सांगितलं, आम्हाला त्यातलं कळत नाही, आम्हाला डिसिजन करायचा तो सगळ्या भाषा ज्या ज्या अडकलेल्या आहेत. मग अकादमीतली आमची समिती, आम्ही सगळी काही मंडळी, आणि अक्षरशः ही गोष्ट इतकी मुक्तमंथनात झाली की नाही आपल्याला काय करायचं. मग आम्ही फक्त त्याच्यात एवढंच सुचवलेलं आहे, 2500 वर्षापूर्वीची असलेली भाषा आणि वर्तमान भाषा याच्यामध्ये सातत्य व सारखेपणा असेलच असे नाही, एवढाच फक्त बदल केला. असेलच असे नाही. आता असेलच असे नाही हे म्हटल्यामुळे दोन्ही शक्यता झाल्या आहे, त्यालाही देता येईल नाही. म्हणजे या ज्या तांत्रिक गोष्टी असतात की शब्द आणि त्या शब्दाचा बदल केल्यामुळे शेवटी मंत्री काय, मुख्यमंत्री काय आणि प्रधानमंत्री काय, त्यांना कुठे वेळ आहे, ते तुम्हाला सांगतात, आम्हाला बसवून द्या. आता हे सगळं करताना निर्णय प्रक्रिया, त्याच्यामध्ये झालेला हा छोटासा बदल, बरं तिथे हे सगळं नोट्स करावं लागतं, मिनिट्स करावं लागतं, ते पुन्हा 4 ठिकाणी जातं. तेव्हा हा जो बदल आणि याच्यातली पॉलिटिकल विल पॉवर जे म्हणतो, राजकीय इच्छाशक्ती, आज आमच्या देशामध्ये भाषेचं सुद्धा नुकसान होतं आहे. ते आजही, म्हणजे मी जसं म्हणतो की काही वेळेला केंद्र सरकार चांगल्या गोष्टी करतं, आज आमच्याकडे सुद्धा भाषेकडे अत्यंत दुर्लक्ष होतं आहे. आता ज्यावेळेला आपल्या इथे महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आणि काय थम्पिंग मेजॉरिटी मिळाली, सगळं मान्य आहे. चर्चा कशाची होती रोज पेपरामध्ये, मुख्यमंत्री कोण होणार, वेगवेगळी नावं येत होती. मग गृहमंत्री कोण होणार, मग सार्वजनिक बांधकाम कोणाकडे जाणार, महसूल कोणाकडे. बघा ही सगळी, असं कधी आलंय का, शिक्षण मंत्री कोण होणार, संस्कृती मंत्रालय, भाषा मंत्री कोण होणार. आज आमच्या महाराष्ट्राची ओळख भाषा, संस्कृती, शिक्षण का होऊ शकत नाही. आमच्या प्रत्येक सरकारातल्या माणसांना गृह पाहिजे, महसूल पाहिजे, अर्थ खातं पाहिजे. का आम्हाला हे मी म्हणतोय की ही राजकीय इच्छाशक्ती आहे. आज आम्ही भाषेला प्रतिष्ठा केली पाहिजे, आज आम्ही साहित्याला प्रतिष्ठा केली पाहिजे, आणि याच्यासाठी आपली पण एक नैतिक जबाबदारी साहित्यिकांची. त्यामुळे साहित्य अकादमीच्या अनेक चांगल्या गोष्टी आहेत. फक्त दुर्दैवाने काय झालं, मी जेव्हा साहित्य अकादमीमध्ये निवड झाली, म्हणजे नियुक्ती झाली केंद्र सरकारची,
तर मला लोकांनी गप्पा मारताना मैत्रीतल्या किंवा हां म्हणजे ते पुरस्कार वापस याच्यात तू गेलास, कारण त्यावेळेला ते पुरस्कार वापस जोरात चाललं होतं. हो, म्हणजे साहित्य अकादमीची प्रतिमा काय झाली होती समाजात? पुरस्कार वापसी. साहित्य अकादमी म्हणजे पुरस्कार वापसी, निगेटिव्ह इमेज. अरे पण ह्या पुरस्काराच्या पलीकडे साहित्य अकादमीमध्ये प्रकाशन, प्रेरणा, प्रोत्साहन, परिसंवाद, कार्यशाळा, खूप काही. आमचं ग्रामसंवाद नावाचा कार्यक्रम आहे. आम्ही तो ग्रामसंवादाचा कार्यक्रम धुळ्याच्या पुढे एकदम छोटंसं कुठलं तरी गाव आहे, ग्रामपंचायत, त्या ग्रामपंचायतीत आम्ही कार्यक्रम केला. ही साहित्य अकादमीची ओळख आहे. आज आमचं जे ग्रंथालय अकादमीचं दिल्लीत गेल्यानंतर तुम्ही जेव्हा बीबीचा मकबरा बघतात किंवा काय ते ताजमहाल बघता, आग्रा बघतात किंवा संसद भवन बघतात, साहित्य अकादमीचं ऑफिस बघायला या. माझं सगळ्यांना आमंत्रण आहे. आमच्या तळमजल्याला जे ग्रंथालय आहे 2.5 ते 3 लाख 24 भाषांमधली पुस्तकं आहे. क्या बात. आणि आमचं तिथलं बाल साहित्य सुरुवातीला जे इतकं वेगळ्या पद्धतीचं की मुलं लहान तिथे झोपून वाचतील अशा पद्धतीचे तिथे मग टॉईज ठेवलेले आहे, तिथे काही सॉफ्ट टॉईज ठेवलेले आहेत. म्हणजे ही जी वातावरण निर्मिती आहे आणि तिथे कोणाला बंधन नाही, किती वेळ बसा आणि वाचा. हे साहित्य अकादमीची इमेज आहे ना, ती आली पाहिजे ना. पुरस्कार वापस काय इमेज आहे? तेव्हा खूप चांगल्या गोष्टी साहित्य अकादमीच्या आहे. माझी विनंती आहे, आपण आमच्या साहित्य अकादमीच्या वेबसाईटला जा. 3 आमचे जर्नल्स आहेत, ज्याला बायो मंथली जर्नल म्हणतो आम्ही, अत्यंत चांगले. आणि साहित्य अकादमी आपण सगळे लेखन वाचन करणारे आहात. भारतातलं सगळ्यात दर्जेदार आणि वार्षिक मूल्य कमी आणि आहे सगळ्यात स्वस्त साहित्य अकादमीचं आहे. त्यामुळे तुम्हाला ते कुठल्या दुकानात मिळणार नाही, पण जिथे ग्रंथ दालनं लागतात, पुस्तक मिळावे, कारण आमचा आग्रह आहे अत्यंत कमी किमतीमध्ये दर्जेदार साहित्य. इंडियन लिटरेचर जे आमचं बायो मंथली आहे इतकं सुंदर आहे, सोपं इंग्रजी आहे, पण ते आपण घेतलं पाहिजे. बरं, त्याची वार्षिक वर्गणी 300 रुपये पण नाही आहे. म्हणून मगच की आम्ही पिझ्झामध्ये 500 घालू, पण ते आम्ही जे इंडियन जर्नल, इंडियन लिटरेचर आहे, साहित्य, भारतीय साहित्य नावाने हिंदीमध्ये आहे. त्यामुळे अकादमी म्हणून जमेच्या गोष्टी खूप आहे. मला खूप जण जेव्हा साहित्य अकादमी म्हणून फोन करतात तर ठीक आहे, तुमची पुस्तकं जातील, पण तुम्ही अकादमीचा दुसरा उपयोग करा. आमचे मोनोग्राफ आम्ही काढतो. मोनोग्राफ म्हणजे व्यक्ती आणि चरित्र, वर्षातून 4 काढतो आम्ही, जे आज हयात नाही आहेत अशा लोकांचे. आज लिहिण्यासाठी माणसं नाही मिळत आहे. आज तरुणांसाठी आमच्याकडे ट्रॅव्हलर ग्रँड आहे की ठीक आहे 10-15 हजार आहे, पण ती ट्रॅव्हलर ग्रँड घ्यायची आणि त्यांनी फिरायला जायचं आणि तिथे संशोधन करून लिहायचं. अभ्यासवृत्ती, प्रवास अभ्यासवृत्ती, खूप चांगल्या योजना आहेत. तर मला वाटतं की मला अशा योजना, म्हणून माझी व्यक्तिगत मुलाखत घेण्यापेक्षा मला अशा पद्धतीची माहिती लोकांपर्यंत आपल्या इथे राजू देसले नाशिकमधले मोठे कवी आहेत. त्यांनी साहित्य अकादमीच्या अभ्यासवृत्तीतून मध्य प्रदेशला दौरा केला होता आणि मध्य प्रदेशमधल्या साहित्यिकांना भेटी देऊन दीपू चित्रे आणि कोलटकर यांच्याविषयीचं कुतूहल तिथल्या लेखकांनी यांच्याकडे विचारलं होतं. आणि अशी देवाणघेवाण जी भारतीय पातळीवर भारतीय भाषांमध्ये जे काही लिहिलं जातं साहित्य, ते सुद्धा देवाणघेवाणीचं एक माध्यम म्हणून सुद्धा साहित्य अकादमी एक भूमिका निभावताना आपल्याला दिसते. सर, आपण आता समारोपाकडे वळूया. आत्ताचं जे युग आहे, सकाळी ती चर्चा होती, भाषा सर म्हणालेत की दूषित झाली आहे, कोणी म्हणतंय बिघडते, कोणी म्हणतंय की डिजिटल युगाचं हे सगळं आक्रमण आहे. वेगवेगळे संदर्भ आहेत. आणि नवीन पिढी हिचं जे वाचन आहे किंवा तिचं जे वावरणं आहे, ग्रंथालयातल्या वावरण्याऐवजी आता संवाद माध्यमं किंवा ऑनलाईन पद्धतीने ती आभासी दुनियेत जास्त वावरते आहे. या नव्या पिढीतल्या तरुणांना आणि जे अशा याच्यात नाही आहे पण साहित्य निर्मिती करतायत, जोडून दुसरा प्रश्न, आता जे नवे लिहिते लेखक कवी आहेत यांना तुम्ही काय संदेश द्याल? संदेश मी कधी देत नाही. आणि आताची पिढी मी दिलेला संदेश कशाला ऐकणार आहे? आज अध्यक्ष आई वडिलांचं ऐकत नाही, ते माझं काय ऐकणार आहे? मला असं वाटतं पण की नवीन पिढी जी आहे, आपण काही त्यांना एकदम मोडीत काढू नाही, त्यांचे पण विचार समजून घेतले पाहिजे.
आणि आता नवीन पिढीमध्ये सुद्धा काही अभ्यास करणारे, घाई न करणारे अशी काही मंडळी आहेत, चांगलं लिहित आहेत. त्यांचे लिहिण्याचे विषय पण बदलत आहेत. म्हणजे जे पूर्वीचे केवळ खेडंगाव, आई वडील, शेती, शेतकऱ्यांच्या आत्महत्या याच्या पलीकडे जाऊन सुद्धा लिहिणारे आता खूप चांगली मंडळी आलेली आहेत. पर्यटनावरती काही लोक लिहित आहेत किंवा हे जे माहिती तंत्रज्ञान याचा उपयोग करून सुद्धा नवीन पिढी त्याचा चांगला उपयोग करायला लागलेली आहे. फक्त एक नवीन पिढीच्या बाबतीत माझी जी तक्रार आहे की नवीन पिढीने मोठं होण्याची घाई करू नये आणि नवीन पिढीने शॉर्टकट्स शोधू नाही. शेवटी कवितेची जसं आपण म्हणतो की आतून जेव्हा ते शब्द येतात, सकाळी संदीपच बोला मला वाटतं काहीतरी की 2-2 वर्ष लिहिलंच जात नाही आणि आज सकाळी सिग्नलला उभा होता त्याला कविता. आणि ती जी अस्वस्थता आहे, वेदना, प्रसूतीची वेदना, जोपर्यंत लेखकाला, कवीला प्रसूतीची वेदना होत नाही तोपर्यंत त्याने लिहायचंच नाही. शब्द हे नैसर्गिकरित्या कागदावर आले पाहिजेत. हे जर समजा आताच्या तरुणांनी, लेखकांनी जर ठेवलं, घाई नाही करायची, पेशन्स, तो आपण म्हणतो ना एखादं त्याला भिजत ठेवलं पाहिजे, रुजत ठेवलं पाहिजे, मग त्याला कोंब येतात ना. तर ही प्रक्रिया ही रुजण्याची आहे, भरून येण्याची आहे. त्याला आर्टिफिशियल पद्धतीने, कृत्रिम पद्धतीने आपल्याला करून नाही चालणार. हे नवीन पिढीला सांगावं लागेल. साधनेची ही जोड त्यांना त्याला द्यावी. साधना लागते आणि वाचन थोडंसं कमी पडतं आहे. म्हणजे मुलं वाचतायत, आता ते काय किंडल आलेलं आहे, डिजिटल बुक आलेले आहेत. पण आता याच्यात कसं आहे ना, आम्ही एक असं बोलतो आताची नवीन पिढी वेगळ्या पद्धतीने वाचते. अहो वेगळ्या पद्धतीने वाचते. 45-50 मिनिटांनंतर थकवा येत होते. नाही नाही, पण त्याच्यामध्ये नाही, माझं एक त्यातलं म्हणणं असं आहे की आताची नवीन पिढी डिजिटल वाचते. वाचते बरोबर आहे, पण ती काय वाचते? साहित्य वाचते का? आमच्या कवितांच्या मधले वृत्त अलंकार हरवलेत ना. मुक्त काव्याचं पीक येत आहे. किंवा आमच्या कथा कादंबऱ्यांच्या मधले विषय जे अभिजात पूर्वीचे होते. म्हणजे आज लेखक निघून गेलात, पण स्वामीसारखी कादंबरी 50 वर्ष आज आहे. गेल्या वर्षी स्वामीचं 50वं वर्ष होतं. म्हणजे लेखक असो किंवा नसो, ती कलाकृती, साहित्यकृती 50 वर्ष, 100 वर्ष, 70 वर्ष त्याला पुरस्कार असेल नसेल. ज्ञानेश्वराला कधी मिळाली हो साहित्य अकादमी? वयाच्या 17व्या वर्षी लिहिलं ना. आज 700-800 वर्ष चालूच आहे. मला वाटतं आजच्या तरुणांनी साधना, नो शॉर्टकट्स, हे जर लक्षात ठेवलं तर खूप चांगल्या पद्धतीने लिहितील, एवढंच मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद सर. समारोप करताना मी असं म्हणेन, दुःखाचा अंकुश असो सदा मनावर, दुःखाचा अंकुश असो सदा मनावर, हलाहल पचवल्याबद्दल माथ्यावर चंद्र असो, चांगली माणसं मोजण्यासाठी हाताला 1000 बोटं असोत, लक्षात राहत नाहीत बिचारे. असं चांगली माणसं मोजणं आणि ती संग्रही ठेवणं आणि त्यांना संग्रही ठेवून साहित्य संस्कृतीची सेवा करणं, असं काम सर करत आहेत. सर, आपण या ठिकाणी आलात आणि मुलाखतीसाठी परवानगी दिली त्याबद्दल धन्यवाद.